नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण संत नामदेव आणि श्री विठ्ठल यांच्या नात्याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. संत नामदेव आणि विठ्ठल हे नाते केवळ भक्त आणि देवाचे नसून ते एक अद्वितीय सख्य, गाढ प्रेम आणि मैत्रीचे होते. लहानपणापासूनच नामदेवांनी विठ्ठलाशी अगदी मानवी पातळीवर नाते जोडले होते. ते देवाला आपल्या सखा, सोबती आणि प्रिय मित्र मानत असत. नामदेवांच्या या निस्सीम भक्तीमुळे विठ्ठलालाही त्यांची वेड लागली होती, अशी वारकरी परंपरेत मान्यता आहे. लहानपणी नामदेवांच्या आईने त्यांना विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले होते. नामदेवांनी देवाने नैवेद्य खाल्लाच पाहिजे म्हणून हट्ट धरला. त्यांची ही निरागस भक्ती पाहून प्रत्यक्ष विठ्ठलाने मंदिरातून प्रगट होऊन त्यांच्या हातातील नैवेद्य स्वीकार केला. नामदेव महाराज विठ्ठलाशी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत असत. सुखदुःखात ते विठ्ठलाला हाक मारत. विठ्ठल त्यांच्या कीर्तनात हजर राहत असे आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत असे, असा उल्लेख अनेक अभंगामध्ये आढळतो. नामदेव महाराज विठ्ठलाच्या चरणावर एवढे प्रेम करत होते की शेवटच्या क्षणी त्यांनी मंदिरात देवाची पूजा करण्याऐवजी विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर मस्तक ठेवले. विठ्ठलाच्या सर्व भक्तांची पादधुली चरणरज आपल्या मस्तकावर पडावी म्हणून त्यांनी स्वतःला त्या पायरीवर समर्पित केले. ती पायरी आजही पंढरपूर मंदिरात नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. नामदेवांचे हे विठ्ठलावरील प्रेम आणि समर्पण पाहून आजही वारकरी संप्रदायासाठी आणि महाराष्ट्रासाठी अनमोल आदर्श मानले जातो. संत नामदेवांना 80 वर्षाचे इसवी सन 1270 ते 1350 प्रदीर्घ आणि तेजस्वी आयुष्य लाभले. एवढे महान कार्य करूनही त्यांची नम्रता इतकी अफाट होती की पांडुरंगाच्या चरणाशी येणाऱ्या भक्तांची धूळ आपल्या अंगाला लागावी म्हणून त्यांनी विठ्ठल मंदिरात महाद्वारी पायरीचा दगड होण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या काळात जिथे आपण प्रतीक सीमा आणि भाषेवरून संघर्षात अडकलो आहोत, तिथे 17 वर्षापूर्वी एका संताने महाराष्ट्र आणि पंजाबला भक्तीच्या एकाच सूत्रात कसे बांधले असेल, हा प्रश्न आपल्याला आजही अंतर्मुख करायला लावणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संचितामध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान अढळ आहे. या संप्रदायाच्या वैदिक विस्तार करण्याच्या संतांमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बालपणीच्या निरागस भाबड्या भक्तीतून प्रत्यक्ष पांडुरंगाला नैवेद्य भरवून सगुण साक्षात्कार घडवणारा हा भक्त पुढे अद्वैत बोधांचा प्रचारक कसा झाला, हा प्रवास स्तिमित करणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीचा सुगंध भेट पंजाबच्या सुवर्णभूमीपर्यंत दरवळत नेणारा हा क्रांतिकारक संत खऱ्या अर्थाने भारतीय एकात्मतेचा आद्य प्रणेता ठरला. 7 समुद्रापार पोचलेली भक्ती संत नामदेवाने कार्य केवळ मराठी भाषेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी हिंदी भाषेतही सुमारे 125 पदांची रचना केली आहे. या कार्याचा गौरव प्रभाव इतका विलीन होता की सिखांच्या अत्यंत पवित्र अशा गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांच्या 61 पदाचा समावेश करण्यात आला. ही पदे आजही तिथे अत्यंत आदराने गायली जातात. शिखाच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत नामदेवांनी 61 पदे नामदेवजी की मुखबाणी या नावाने अंतर्भूत आहेत. उत्तर आणि दक्षिण भारताला भक्तीच्या सूत्रात गुंफणारे हे भावनिक एकात्मतेचे पहिले ऐतिहासिक प्रतीक आहे. केवळ भाषित समन्वयच नव्हे तर हा अद्वैत विचारांचा 7 समुद्रापार झालेला विस्तार आहे, जो आजही भारतीय संस्कृतीला जोडणारा भक्कम दुवा ठरला आहे. पंजाब मधील 20 वर्षाचे वास्तव्य आणि सांस्कृतिक सेतू संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी उत्तर भारताचे तीर्थाटन केले. या प्रवासात त्यांनी सुमारे 20 वर्ष पंजाबमध्ये वास्तव केले. पंजाबमधील धुमाळ येथे त्यांचे भव्य मंदिर असून आजही तेथील शीख बांधव त्यांना नामदेव बाबा या नावाने पूजतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन आणि पंजाबातील शबद कीर्तन यामध्ये जे विलक्षण साम्य आढळते त्यांचे मूळ नामदेवाच्या कार्यात आहे. दोन्ही शैलीमध्ये ब्राह्म्य कर्मकांडांऐवजी नाम आणि शब्द ईश्वर तत्व यावर अधिक भर दिला जातो.
या सांस्कृतिक सेतू नामदेव महाराजांनी 700 वर्षापूर्वी आपल्या कर्तृत्वाने उभारला होता. संत नामदेवांचे आध्यात्मिक गुरु विसोबा खेचर हे होते. त्यांची भेट औढा नागनाथ येथे झाली होती. इसवी सन 1291 मध्ये त्यांची भेट संत ज्ञानेश्वरांशी झाली. ज्ञानेश्वरांच्या सहवासामुळे त्यांच्या भक्तीला अद्वैत बोधांचे अधिष्ठान प्राप्त झाले. त्यांनी ज्ञानेश्वरांबरोबर भारतभर तीर्थयात्रा केली होती. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे त्यांच्या आयुष्याचे मुख्य ध्येय होते. शिखाच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात संत नामदेवांनी 61 ते 62 पदे समाविष्ट करण्यात आली होती, ज्यांना नामदेवजी की मुखबाणी असे म्हटले जाते. त्यांनी सुमारे 2500 मराठी अभंगांची रचना केली आहे, जे नामदेव गाथा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ब्रज आणि हिंदी भाषेतही सुमारे 125 पदांची रचना केली आहे. केवळ भक्तच नव्हे तर आद्य चरित्रकार मराठी साहित्यात संत नामदेवांचे योगदान आद्य चरित्रकार म्हणूनही मोलाचे आहे. ते संत ज्ञानेश्वरांचे समकालीन आणि अत्यंत निकटवर्ती सखा होते. त्यांनी आपल्या गाथेत आदी, समाधी आणि तीर्थावळी या 3 प्रकरणातून ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र शब्दबद्ध केले आहेत. सुमारे 350 अभंगातून उलगडलेले हे चरित्र आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाविषयीचे सर्वात विश्वसनीय ऐतिहासिक साधन मानले जाते. नामदेवांची गाथा ही केवळ भक्तीचे काव्य नसून ते तत्कालीन संत परंपरेचा अनमोल दस्तऐवज आहे. पाषाण देवाची करीतीची भक्ती, सर्वस्वा मुक्ती मूर्खपणे, हा विचार केवळ धार्मिक नसून तो एक महान सामाजिक प्रबोधन होता. भक्ती म्हणजे केवळ मूर्तीपूजा नसून ती अंतर्मनाची शुद्धता आहे, हे त्यांनी समाजाला ठणकावून सांगितले. पायापासून कळसापर्यंतचा प्रवास वारकरी संप्रदायात एक प्रसिद्ध सांस्कृतिक वापरला जातो. संत ज्ञानेश्वरांनी पाया घातला तर संत नामदेवांनी त्याचा विस्तार केला आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढविला. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आणि संपूर्ण भारतभर करण्याचे श्रेय नामदेवांना जाते. याचा अफाट देशव्यापी कार्यामुळे श्री बारटके यांनी मे 1940च्या लोकशिक्षण अंकात यांचा गौरव करताना त्यांना पहिले अस्सल राष्ट्रधारक असे संबोधले आहे. त्यांनी प्रतिकूल काळातही देशाची भावनिक आणि सांस्कृतिक एकात्मता जपण्याचे ऐतिहासिक कार्य केले. संत नामदेवांनी वयाच्या 80व्या वर्षी 3 जुलै 1350 आषाढ वद्य त्रयोदशी रोजी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून त्यांनी मंदिराच्या पायरीचा दगड होण्याची धन्यता मानली, जी आजही नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. विठ्ठलांचे पूर्ण किंवा मूळ नाव पांडुरंग किंवा पंढरीनाथ असे मानले जाते. तसेच त्यांना प्रेमाने विठोबा, विठू माऊली आणि पंढरी राया असेच नावाने देखील संबोधले जाते. हिंदू धर्मात विठ्ठलाला भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे अवतार मानले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे संत नामदेव आणि श्री विठ्ठल यांचे हे नाते होते. हे नाते अतूट प्रेमाचे, मैत्रीचे आणि मित्रत्वाचे होते. तर मित्रमैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.